कोकणातल्या एका दुर्गम महामार्गावर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्रीचे 10 वाजले होते. सह्याद्री ढाबा या एका छोट्याशा हॉटेलवर गौरी नावाची 24 वर्षांची मुलगी आपल्या धाकट्या भावासोबत काम आवरत होती. गौरीचे वडील वारले होते आणि तिच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती. अचानक एक महागडी पांढरी कार ढाब्यासमोर येऊन थांबली. त्यातून एक सुटाबुटातला तरुण उतरला. त्याने एका वृद्ध गृहस्थांना, ज्यांचे नाव अण्णासाहेब होते, हाताला धरून खाली उतरवले. तो तरुण म्हणाला, "बाबा, गाडीचं टायर पंक्चर झालंय, मी बदलून येतो. तुम्ही इथे या बाकावर बसा, पाऊस लागत नाहीये." अण्णासाहेबांच्या डोळ्यात मोतीबिंदू होता, त्यांना नीट दिसत नव्हते. त्यांनी मान हलवली आणि तिथेच बसले. 2 तास झाले, पाऊस वाढला, पण ती कार परत आली नाही. गौरीने पाहिले की ते वृद्ध गृहस्थ थंडीने कुडकुडत आहेत. ती जवळ गेली. "आजोबा, तुमचे सुपुत्र अजून आले नाहीत. फोन आहे का त्यांचा?" अण्णासाहेबांनी थरथरत्या हाताने एक चिठ्ठी दिली. त्यावर लिहिले होते, "आम्ही यांना सांभाळू शकत नाही. जे कुणी यांना भेटतील त्यांनी यांना वृद्धाश्रमात सोडावे किंवा देवाची इच्छा." गौरीला मोठा धक्का बसला. अण्णासाहेबांना हे माहीत नव्हते. ते सारखे विचारत होते, "माझा अमोल आला का?" गौरीने ठरवले की ती आजोबांना रस्त्यावर सोडणार नाही. तिने त्यांना आपल्या घरी नेले. तिची आई सुरुवातीला घाबरली, "गौरी, आपल्यालाच खायला मिळणं कठीण आहे. आपण या परक्या माणसाला कसं सांभाळणार?" पण गौरी म्हणाली, "आई, हे आजोबा कुणीतरी आहे, पण आता ते आपले आहेत." पुढचे 6 महिने अण्णासाहेब गौरीच्या कुटुंबात राहू लागले. ते निवृत्त शिक्षक होते. त्यांनी गौरीच्या भावाला शिकवायला सुरुवात केली. गरिबीतही त्या घरात आता हसू खेळू लागले होते. अण्णासाहेबांकडे एक जुनी लाकडी पेटी होती, जी त्यांनी काळजासारखी जपली होती. गौरीला वाटले त्यात काही जुन्या आठवणी असतील. पण एक दिवस काही गुंड ढाब्यावर आले आणि त्यांनी गौरीकडे पैशांची मागणी केली. गौरीचे घर जप्त होणार होते कारण तिच्या वडिलांनी कर्ज घेतले होते. अण्णासाहेबांनी ती पेटी उघडली. त्यात सोन्याचे दागिने नव्हते, तर काही जुनी कागदपत्रे आणि काही दुर्मिळ स्टॅम्प्स, टपाल तिकिटे होते. त्यांनी गौरीला बोलावले आणि सांगितले, "बाळा, हे घे आणि शहरातल्या एका मोठ्या संग्रहालयात जाऊन याची किंमत विचार." गौरी शहरात गेली आणि तिला कळाले की अण्णासाहेबांकडे असलेले ते व्हिक्टोरिया काळातील दुर्मिळ स्टॅम्प्स होते, ज्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 7 कोटी रुपये होती. गौरीने ते स्टॅम्प्स विकले नाही, पण त्यांच्या बदल्यात सरकारकडून आणि संग्रहालयाकडून मोठी मदत मिळवली. तिचे कर्ज फिटले. तिने एक मोठे घर बांधले आणि अण्णासाहेबांच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले. अण्णासाहेबांना आता स्पष्ट दिसू लागले होते. ते गौरीला आपली मुलगी मानू लागले. अण्णासाहेबांच्या करोडपती झाल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकली. ही बातमी त्यांचा मुलगा अमोल याने वाचली. जो माणूस आपल्या बापाला रस्त्यावर मरायला सोडून गेला होता, तो आता पोरका बाप शोधत गौरीच्या दारात येऊन उभा राहिला. अमोल सोबत पोलिसांना आणि वकिलाला घेऊन आला होता. त्याने आरोप केला की या मुलीने, गौरीने, माझ्या वडिलांचे अपहरण केले आहे आणि त्यांच्या मालमत्तेवर ताबा मिळवला आहे. माझे वडील मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. अण्णासाहेब अमोलला पाहून थरथर कापायला लागले. अमोलने त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण कोर्टात गेले. संपूर्ण गाव गौरीच्या बाजूने होते, पण कायद्याने अमोल हा त्यांचा सख्खा मुलगा होता. कोर्टात अमोलने दावा केला की अण्णासाहेबांची स्मरणशक्ती गेली आहे. तेव्हा वकील म्हणाले, "अण्णासाहेब, तुम्ही तुमच्या मुलाला ओळखता का?" अण्णासाहेब उभे राहिले. त्यांनी शांतपणे अमोलकडे पाहिले आणि म्हणाले, "हो, हा अमोल आहे. पण हा माझा मुलगा नाही." कोर्टात सन्नाटा पसरला.
अण्णासाहेबांनी एक कागद बाहेर काढला. तो त्यांच्या पत्नीचा, अमोलच्या आईचा मृत्यूपूर्व जबाब होता. त्यात लिहिले होते की अमोल हा अण्णासाहेबांचा सख्खा मुलगा नव्हता, तर त्यांनी एका अनाथालयातून दत्तक घेतला होता. अण्णासाहेबांनी पुढे सांगितले, मी याला पोटच्या पोरासारखं वाढवलं, शिकवलं. पण ज्या दिवशी याने मला रस्त्यावर सोडलं, त्या दिवशी माझं याच्याशी असलेलं रक्ताचं दत्तक नातंही संपलं. आता माझी वारसदार फक्त आणि फक्त गौरी आहे. अमोलचा चेहरा पडला. त्याने जी कागदपत्रे मिळवण्यासाठी हे सर्व केले होते, ती आता मातीमोल झाली होती. पोलिसांनी त्याला वृद्धांचा छळ आणि फसवणूक या आरोपाखाली अटक केली. अण्णासाहेबांनी आपली सर्व संपत्ती गौरीच्या नावे केली, पण एक अट ठेवली. त्यांनी त्या पैशातून त्याच महामार्गावर एक भव्य माऊली वृद्धाश्रम आणि मोफत रुग्णालय बांधले, जेणेकरून भविष्यात कोणत्याही बापाला किंवा आईला रस्त्यावर सोडण्याची वेळ येऊ नये. कथेच्या शेवटी पाऊस तसाच पडत असतो. पण आता अण्णासाहेब रस्त्यावरच्या बाकावर नसून आपल्या हक्काच्या घराच्या गॅलरीत बसलेले असतात. गौरी चहा घेऊन येते. अण्णासाहेब म्हणतात, गौरी, लोक म्हणतात रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं. गौरी हसून उत्तर देते, नाही बाबा, रक्ताच्या नात्याने फक्त जन्म मिळतो, पण माणुसकीच्या नात्याने आयुष्य मिळतं.